नमस्कार मित्रांनो, डिप्रेशनमध्ये जाण्याची कोणती लक्षणे आहेत हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। मित्रांनो, डिप्रेशनमध्ये जाण्याची कारणं म्हणजे काहीही कारण नसताना सतत उदास किंवा निराश वाटत राहणं, कधीकधी अचानक चिडचिड होणं, नवीन व्यक्तीची किंवा नवीन ठिकाणांची उगाचच भीती वाटत राहणं, एखाद्या गोष्टीची आवड अचानकच कमी होणं, आपल्या रोजच्या कामामध्ये अजिबातच मन न लागणं, सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवत राहणं, भूक कमी होणे किंवा जास्तच भूक लागणं, एखाद्या व्यक्तीबद्दल विनाकारणच काळजी वाटत राहणं, स्वतः दोषी असल्यासारखं वाटत राहणे, कायम स्वतःला काही इजा करावी अशी इच्छा सतत होत राहणं, आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीच करू शकलो नाही असं उगाचच सारखं वाटत राहणं, जवळच्या व्यक्तींशी किंवा कुटुंबियांशी संवाद कमी होणे, आपलं हसू होईल या भीतीने कमी बोलणं किंवा अतिशय हळू आवाजात बोलणं, कधीकधी अचानक हसायला येणं किंवा कधीकधी अचानक रडायला येणं। तर मित्रांनो, या डिप्रेशनवरती काय उपाय आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, रोजच्या रोज नियमित 6 ते 8 तास झोप पूर्ण घ्यावी, त्यामुळे तुम्हाला फ्रेश फील होईल। रोजचा किमान 30 मिनिटाचा का होईना पण व्यायाम करावा, रोज योगासन करावी, योगासनामुळे आपली मनशांती टिकून राहते। एखादा छंद किंवा आवड जोपासावी, जसं की पेंटिंग, कुकिंग, स्वतःसाठी थोडा टाईम द्यावा, सर्वांसोबत आपले विचार नेहमी शेअर करत राहावं, त्यामुळे आपली मानसिक स्थिती सुधारते। आपली प्रत्येक कृती ही सकारात्मकच असू द्यावी आणि नेहमी स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करा। वाचन करा, पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कामध्ये राहा, मोकळ्या वेळेस तसंच बसण्यापेक्षा काहीतरी करत राहावं, जेणेकरून तुम्ही स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये गुंतवू ठेवू शकता। मित्रांनो, स्वतःला कधीही कमी नाही समजलं पाहिजे। मित्रांनो, आशा करतो की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।